आदर्श पतसंस्थेच्या 50,000वरील ठेवीदारांचे पैसे 3 वर्षापासून अडकून असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांसोबत बैठक घेत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। काय आहे की आता 3 वर्ष झालेले आहे, आम्ही हे लढा सुरू केला होता आणि या 3 वर्षामध्ये जे छोटे ठेवीदार होते, ज्यांचे 10,000 रुपये, 25,000 रुपये, 50,000 रुपयेपर्यंत होते पैसे, ते अनेक लोकांना म्हणजे हजारोंच्या संख्येने लोकांना त्यांचे पैसे परत मिळालेले आहेत। पण जे मोठे ठेवीदार आहे, 50,000च्या वर जे आहे, लाखोंच्या ज्यांचे ठेवी होती त्याच्यामध्ये, त्यांचे पैसे कधी मिळणार? आता हे न्याय प्रोसेस एक सुरू आहे। आज एक हिअरिंग होतो, नंतर त्याची हिअरिंग एका महिन्यानंतर 15 दिवसानंतर होतो। आतापर्यंत 75 लोकांचा जीव गेलेला आहे, त्यांचा मृत्यू झालेली नाही आहे, त्यांची हत्या केलेली आहे या सरकारने। आणि या सरकारमध्ये बसलेले मंत्री असू द्या किंवा जे अधिकारी आहे, जे सुस्त गतीने जे काम करत आहे, त्याच्यामुळे आज त्यांच्या हक्काचा पैसा त्यांना मिळत नाही आहे आणि आम्ही त्यांना खूप वेळ दिलेला आहे। आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की आमचं आंदोलन आम्ही तीव्र करणार आहे। सोमवारी आम्ही जे प्रिन्सिपल जज आहे त्यांच्याकडे जाऊन एक विनंती करणार आहे की जसं आपण दुसऱ्या केसेसमध्ये फास्ट ट्रॅक केस चालवतो, तसंच आमची विनंती आहे की फास्ट ट्रॅक कोर्टप्रमाणे हे याची हिअरिंग्स घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याचा निकाल काढायला पाहिजे, डेली बेसिसवर का होईना। कारण आपण किती लोकांना, आता सगळं वयोवृद्ध लोक आहे, 80, 85, 90 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आहे। आपण फक्त आकडा गिनत राहणार आहे का की आता 50 मेले, 75 मेले, आता 100 होणार आहे? गोरगरीब आहे, मग त्यांची कोणी दखल घेणार आहे का नाही आहे? मग सोमवारी आम्ही त्यांना भेटणार आहे आणि बुधवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही मोठा आंदोलन उभा करणार आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहे, हे जे 50-50, 65 प्रलंबित केसेस आहे, कोणाच्या हातात आहे? ते तहसीलदार कन्नडच्या हातात आहे, तहसीलदार पैठणच्या हातात आहे, छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारकडे आहे। हे जे प्रलंबित प्रकरण आहे ते का निकाली काढण्यात येत नाही आहे? का त्याला प्राधान्य देण्यात येत नाही आहे? मग जेव्हा कोणाची प्रॉपर्टी सीज करायला जायचे आहे तर पोलीस म्हणतो की आम्ही तुम्हाला सिक्युरिटी देऊ शकत नाही आहे। काय सिक्युरिटी फक्त मोठ्या लोकांसाठी आहे, मंत्र्यांच्या मागे गाडी लावण्यासाठी आहे, हे गोरगरिबांसाठी नाही आहे का? तर आम्ही बुधवारी हे एक मीटिंग घेणार आहे आणि समजा बुधवारी आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही, कारवाई आम्हाला दिसली नाही, तर आम्ही याच्या पुढे जे मंत्री आम्हाला दिसेल त्याचा घेराव आम्ही करणार आहे।